हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा किती पसारा पडून आहे, कारण आज भाज्या चालू आहेत करणं. तर एक कढी झालेली आहे आणि आता एक कवड्याची भाजी एकीकडे टाकलेली आहे मी आता, म्हणूनच इतका गॅसच्या उंचावर पसारा होता. जो आता आवरून ठेवत आहे मी. जो जिथे जिथे ते सगळं व्यवस्थित ठेवून देत होते. तर एकीकडे मी माझा चालू गुळाचा शिरा आज. तर आता जे पलटवत आहे ती भाजी आहे कवड्याची बघा, आणि कढी झालेली आहे खाली ठेवली, आणि ही डाळ टाकलेली आहे उडीद मूग बरबटी. आता मी याचे भाज्याने वडे करणार आहे त्या डाळीचे. तर आता या कढईवर इकडे स्टीलच्या कढईवर मी गूळ ठेवलेलं, म्हणजे शिराचं चालू आहे माझं. रवा भाजत आहे मी, तुपात रवा भाजणं चालू आहे एकीकडे, आणि आता गूळ कट करून घेते चाकून. गूळ नरम आहे बघा. तर हा टाकत आहे, आणि जास्त व्हाईट गूळ नाही आहे, कारण रेड गूळ थोडा कशामध्येही टाकायला चांगला असतो, आणि व्हाईट जो आपला असा दुसरा गूळ असतो व्हाईट कलरमधून तो फक्त आपल्याला खायलाच वाटतो, पण हा गूळ खूप छान असतो. तर आता मी फिरवून घेत आहे गूळ टाकून रव्यामध्ये. तर आता मुलंसुद्धा ओरडत आहेत गार्डनमधले. मी वॉईस टाकत आहे आता, तर कारण समोर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. आणखी बनवेल या चॅनलवर टाकलं की त्या माहिती नाही मला, पण मी समोर गार्डन आहे म्हणून म्हणजे आमच्याकडे आता एक्सरसाइजचं वगैरे सगळं इथेच आमच्या घरासमोरचं मी तुम्हाला बरेचदा दाखवलं आहे. तर तिथे मुलं दिवसभर असतात आता खेळायला, झुले वगैरे झुलायला, व्यायाम करायला सारखं चालू असतं त्यांचं. त्याच्यामुळं रेकॉर्ड करत आहे तर सगळा आवाज येत आहे. तर आता मी गरम पाणी ठेवलेलं आहे एकीकडे, आणि गरम पाणी याच्यासाठी ठेवलेलं आहे की गुळाचा जो शिरा आहे त्याच्यामध्ये आता मी गरम पाणी करून टाकणार आहे, किंवा याच्यामध्ये टाकलं असतं तरी म्हणजे डायरेक्ट थंड टाकलं असतं तरी चाललं असतं, पण गरम पाणी करून टाकलं तर एकदम स्मूथ आणि खूपच जास्त मुलायम असा शिरा होतो. तर त्याच्यानंतरही बरंच काही जे झाले, म्हणजे जे काही सगळं स्वयंपाक केलेला बनवला होता, तर बरेचदा जसं होतं तसंच झालं. तर आज कसं झालं ना, मी पार्लरमध्ये आयब्रोसाठी एक बाजूच्या ताई आले, आयब्रो करून द्यायला गेले, आणि जो बाकीचा ब्लॉग होता ती क्लिप माझ्याच्यानं डिलीट झाली मी एडिट करताना. तर म्हणून मग मी तुमच्याबरोबर इतकंच हे केलेलं आहे. बरेचदा असं होतं, आणि मग खूप जास्त हे होतं की इतक्या मेहनतीनं बनवला राहतो, वेळातला वेळ काढून. तर म्हणून मग आता शिरा मी करेपर्यंतच बनवलेला आहे. तर आता मस्त छान रेड मुलांना स्मूथ असा माझा रव्याचा शिरा तयार आहे.
तर व्हिडिओ आवडलास तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रेखा इंडियन मॉम ब्लॉगचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचणार. इंस्टा आय डी रेखा वानखेडे 10 आहे. ज्यांनी फॉलो नसेल केलं तर प्लीज तिकडे फॉलो करा. आणि एक आणखी रेखा मराठी ब्लॉग आहे, त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तिकडेसुद्धा क्लिनिंगचे ब्लॉग असतात माझे.